शुभ सकाळ सगळ्यांना। श्री स्वामी समर्थ। हे पहा किती सुंदर शांत वातावरण आहे। सकाळी 5 वाजता उठते मी, तेव्हा हा शूट घेतला होता। तर किती शांत वाटतं आहे वातावरण। काही गाडीचा आवाज नाही, काही नाही, सगळं शांत आहे। असं मुंबईमध्ये वातावरण बघायला शांत चांगलं वाटतं। तर हे पहा, इथे माझी गोकर्णची वेल आहे, त्याला गोकर्णचं फूल लागलं आहे। तर हे गोकर्ण म्हणजे गाईच्या कानासारखं दिसतं, म्हणून याला गोकर्ण म्हणतात। ह्याचे खूप फायदे आहेत आरोग्यासाठीही, आणि महादेवाला पण हे फूल प्रिय आहे। तर गोकर्णचे बरेच फायदे आहेत, आणि माझ्याकडे प्रत्येक कुंडीमध्ये एक वेल असल्यासारखी आहेच, मी लावलीच आहे। 2 कलरचे माझ्याकडे गोकर्ण आहेत, एक व्हाईट आणि एक ब्ल्यू। तर इथे लिलीचे बघा रोपं मी बी टाकले होते, परवा एका व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं तुमच्याशी। तर आता ही रोपं एवढी आली आहेत, तर जशी ग्रो होतील तसं मी तुमच्याशी शेअर करत राहीन। आणि ही आहेत पहिले जुने लिलीचे रोप। तर इथे माझी छानशी देवपूजा झाली आहे। आज दुसरा श्रावण सोमवार। दुसऱ्या श्रावण सोमवारच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा। तर इथे मी छानशी देवपूजा करून घेतली। नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं। तर आज आहे दुसरा सोमवार। तर माझी आता देवपूजा वगैरे झाली, आणि सकाळी लवकर मी 5ला उठते, त्याच्यामुळं कसं लवकर आवरून जातं। निधी माझी मुलगी जाते सकाळी स्कूलला, त्याच्यामुळं तिच्यासाठी चपाती भाजी बनवताना मी त्या तिघांसाठी बनवली चपाती भाजी वगैरे। आणि माझा तरी काय आज उपवासच आहे श्रावण सोमवार असल्यामुळं। तर आता मी शाबू वडे बनवणार आहे। देवपूजा तर सगळी आवरली आहे, आता शाबू वडे बनवणार, आणि मग उपवासासाठी खाणार मी शाबू वडे। तर तुम्हाला पण श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आता बघू, दिवसभराचं मी रुटीन तुम्हाला शेअर करत राहीन। तर काय काय करते मी हे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये बघत राहा। चला तर आता आपण उपवासासाठी शाबू वडे बनवणार आहे। तर इथे मी नवीन कढई घेतली होती। तर नवीन कढईचे स्टिकर काही लोक काढत नाहीत, तसेच ठेवतात, मग ते खराब दिसतं कढईला वगैरे, भांड्यांना वगैरे। तर ते कसं काढायचं ही एक इझी ट्रिक आहे। तर हे पहा, कढई गरम केल्यानंतर अशा प्रकारे हे स्टिकर्स आपोआप निघून जातात। आणि परत मग मी ती कढई घासून स्वच्छ करून घेतली, आणि शाबू वडे बनवायला घेतले। तर इथे पहा, मी शाबू रात्री भिजत घातले होते, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि 2 बटाटे आणि मिरची आणि मीठ आणि थोडीशी चिमूटभर साखर हे सगळं घालून घेतलं, आणि चांगल्या प्रकारे मळून घेतलं। तर अशा प्रकारे मी वडे वगैरे बनवायला घेतले। तर हे पहा, मी ते वडा थापून दाखवत आहे। तर आजच्या फराळाला खिचडीपेक्षा शाबू वडे केले तर खूप छान वाटतं, म्हणजे पचायला पण जरा बरे वाटतात, आणि गरम गरम बरं वाटतं शाबू वडे खायला। तर इथे मी शाबू वडे बनवून घेतले। हे पहा, किती छान प्रकारे शाबू वडे तयार आहेत। तर आज मी सख्या बहिणी सख्या जावा फॅशन स्टुडिओमधील साडी घातली होती। तर एका माझ्या मैत्रिणीनं माझं कौतुक केलं, म्हणून मी ही साडी आज दाखवायला घेतली आहे। पहिली मी ही साडी घेतली होती तेव्हा त्यांना माझ्या मेसेजद्वारे थँक्यू टाकलं होतं त्या दोघींना, म्हणजे भारतीताई आणि स्वातीला। तर म्हटलं आता माझं चॅनेल मी ओपन केलं आहे, तर माझ्या चॅनेलद्वारे त्यांना थँक्यू सांगावं, धन्यवाद द्यावं, म्हणून मी हा व्हिडिओ केला आहे। तर दोघींना पण
थँक्यू. तर संध्याकाळी आम्ही आमच्या इथल्या अरण्येश्वर महादेव मंदिरला दर्शनासाठी गेलो होतो. तर चला तर मग तुम्ही पण माझ्यासोबत दर्शन करून घ्या. खूप सुंदर मंदिर आहे आणि खूप मोठं पण आहे. आम्ही बरेच वेळेला इथून रोडवरून ये जा करताना हे मंदिर बघत होतो, पण पहिल्यांदाच आतमध्ये जाऊन दर्शन घेतो आहे. तर तुम्ही पण आमच्यासोबत दर्शन घ्या. दर्शन झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ भजन वगैरे ऐकत बसलो होतो, कारण इथे ज्येष्ठ मंडळी भजन करत होते. खूप छान आवाज होता त्या काकांचा. तर म्हटलं थोडा वेळ ऐकत बसावं, मग 5 मिनिटं आम्ही मंदिरात बसलो होतो. तर आताच तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असणार की मी डेली रुटीन तुमच्याशी शेअर केलं, दिवसभरात काय काय केलं ते शेअर केलं. तर मंदिरात गेलो होतो आम्ही. मंदिरात छान दर्शन झालं. पहिल्यांदाच गेलो होतो त्या मंदिरमध्ये, म्हणजे रोडलाच आहे मंदिर. बघितलं होतं बरेच वेळेला असं रोडवर जाता येतात, पण पहिल्यांदाच मी त्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं महादेवाचं. तर खूप छान मंदिर होतं ते. आणि मग मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आम्ही भाजी मार्केटमध्ये गेलो. पण भाजी मार्केटमध्ये गेल्यानंतर इतका पाऊस आला की पूर्ण भिजूनच आलो होतो आम्ही. आणि पुढचं काही मी शूट वगैरे घेतलं नाही. आलो घरी. आल्यानंतर मग स्वयंपाक वगैरे आवरून घेतला, उशीर झाला होता म्हटल्यानंतर. आणि स्वयंपाक आवरून घेऊन मग उपवास वगैरे सोडला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि छान छान कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर माझे व्हिडिओ तुमच्याकडे पोहोचतात आणि तुम्ही ते पाहू शकाल. तर सबस्क्राईब जरूर आठवणीनं करा आणि भेटूया पुन्हा एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.